मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आल्याबद्दल पवारांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याची मागणी। नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छांसह मुख्यमंत्री पदाची ऑफर। भगवा रंग आवडेल त्यांनी सोबत यावं, शिंदेंचं उत्तर। तर नानांनी जनतेचा विश्वास जिंकावा, बावनकुळेंचा खोचक सल्ला। पटोलेंची ऑफर ऐकून आपली वाचाच गेली, खासदार राऊतांची टीका। पटोलेंनी ऑफर दिली असेल तर त्यांच्याशी चर्चा करू, राऊतांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या नावानं पैशांची वसुली केल्याचं प्रकरण। वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता। एका चौकशीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना धसांची कबुली। गेल्या वर्षी विदर्भ मराठवाड्यात 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। मंत्री मकरंद पाटलांची लेखी उत्तरात कबुली। सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात। पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरेंच्या आत्महत्येचं पातक सरकारच्या माथी। संजय राऊतांचा हल्लाबोल। शेतकऱ्यांबाबत सरकार ढोंगी आणि दुतोंडी असल्याची टीका। संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत दमानियांचा नवा आरोप। निलंबित पोलीस राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवरचे पोलीस प्रशांत महाजनांसोबत जिल्हा न्यायाधीशांची होळी। दमानियांकडून फोटो शेअर। ब्रेकनंतर आपलं स्वागत। थेट बारामतीत जाऊयात। शरद पवार पत्रकार परिषद घेतात। त्या ठिकाणी कायमचं स्मारक असा आग्रह स्थानिक नेतृत्वाने केला, तर त्यावर